तर राज्यामध्ये मराठी माणसांवरती अन्याय होऊ देणार नाही, माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका ही मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडलेली आहे। कल्याण प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा इशारा दिलेला आहे। आरोपी अखिलेश शुक्लाला सेवेतनं निलंबित केल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। आणि लाल दिव्याचे गाडीवरती लाल दिवा लावून फिरतात, कधी येतात कधीही जातात आणि मराठी माणसाची गळचेपी या महाराष्ट्रात होते। अध्यक्ष महोदय, हे कोण आहेत? हे तोटी आहेत का? हे अधिकारी असतील आणि मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल। ठीक आहे, मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल, पोलीस स्टेशनला तुमची केस घेतली जाणार नाही, एवढी दादागिरी असेल। हा महाराष्ट्र शिवशाहू तुम्ही मांडला, आता ऐकायचं नाहीये का? आणि या महाराष्ट्रामध्ये जर मराठी माणसावर कोणी अन्याय करत असेल आणि आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल। आणि या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल। अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल याबद्दलची खात्री मी सभागृहाला देतो आणि त्याच्यावर तत्परतेने कारवाई करण्याच्या बद्दलचे देखील त्या ठिकाणी आदेश दिले जातील। मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहील। कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात, माज आणल्यासारखं करतात, अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मराठी माणूस ताट मानेने जगू लागला, त्याला मोठ्या कार्यालयांमध्ये, सरकारी कार्यालयांमध्ये नोकऱ्या मिळू लागल्या, त्याचा मान सन्मान वाढला आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान कुणालाही करता येणार नाही आणि या बाबतीमध्ये कुठलाही मुलाहिजा कोणाचा ठेवता येणार नाही। संबंधित घटनेवर सरकारने गांभीर्याने घेतलेला आहे। पुन्हा एकदा सांगतो मी, मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये या बाबतीमध्ये भाष्य केलंय आणि कारवाई देखील केली। तर कल्याण सोसायटी राडा प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्ला याने काय म्हटलंय बघूया। आम्ही 5 पिढ्या इथे आहोत, महाराष्ट्रामध्ये आहेत आणि 100 वर्ष झाले आम्हाला। आणि परप्रांती कोण आहेत, आम्ही मराठी आहोत की नॉन मराठी आहोत हे आम्हाला कधीच माहिती नव्हता, कधीच कळलं नाही। ह्या लोकांनी हा विषय एवढा गाजला की हा परप्रांती आहेत, हे आहे। त्यांनी माझ्या बायकोची शिवीगाळ करताना त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही भैया लोक तिथून आले, इथून घाण करतायत, आता मी तुम्हाला दाखवतो की आम्ही काय आहेत आणि तुम्हाला काय करणार। आणि याच्यानंतर मी सगळे हे आपले मराठी भाईबंधू जे आहेत त्यांनीच मला सहकार्य करून ते आले आणि आम्हाला वाचवलं। तर अखिलेश शुक्ला नेमका कोण आहे आपण बघूया। अखिलेश शुक्ला हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे, कल्याणच्या अजमेरा हाइट्स या सोसायटी मधला तो रहिवासी आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तो महाराष्ट्रामध्ये राहतो। शिवाय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामध्ये तो नोकरीला असल्याची माहिती आहे।